नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त कसं करता येईल याचा प्लॅन सांगितला। बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। यानंतर त्यांनी या ठिकाणी बोगदा कामाचा शुभारंभही केला। या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह आष्टीचे आमदार सुरेश धस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं। या भाषणावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांचं कौतुक केलं। भविष्यात आधुनिक भगीरथ म्हणून ज्यांचा उल्लेख होणार ते सुरेश धस असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। देवेंद्र फडणवीसांनी बीडमध्ये केलेल्या भाषणावेळी मराठवाड्याला दुष्काळमुक्त कसं करता येईल याचाही प्लॅन सांगितला। तसेच त्यांनी घरगुती आणि औद्योगिक वापराची बिले कमी करण्याबद्दलही भाष्य केले। 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली। आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू। एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढे मोठे मोठे लोक या बीडने आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।